एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची रीघ लागलेली आहे। दौलतनगरच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। अंत्यदर्शनासाठी शेकडो कार्यकर्ते घराबाहेर जमलेले आहेत। अभिषेक घोसाळकर ठाकरे गटाचे एक मोठे नेते आणि ते माजी नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत। तर त्यांची काल हत्या झाली, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। यामुळे संपूर्ण दहिसर हादरलेलं होतं, महाराष्ट्र हादरलेला होता आणि शिवसैनिक, ठाकरे गटाचे शिवसैनिक असतील किंवा सर्वच शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरल्याचं पाहायला मिळते। आता अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव हे त्यांच्या दौलतनगर इथल्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची रीघ लागल्याचं दिसतंय। कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय सांगाल? अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलेलं आहे। नेते, मोठमोठे नेते सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी येणार होते। सध्याचं काय चित्र आहे इथे? निश्चितच पार्थिव जे आहे ते अद्यापही त्यांच्या राहत्या घरी 6व्या मजल्यावर ठेवण्यात आलेलं आहे। आपण आता सोसायटीच्या ठिकाणीच आहोत आणि सकाळपासून या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते असतील, नातेवाईक असतील, त्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अंत्ययात्रेसाठी जो रथ सजवण्यात आलेला आहे तोही पूर्णपणे तयार झालेला आहे। पुढच्या 15 मिनिटांमध्ये अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव जे आहे ते 6व्या मजल्यावरून तळमजल्याला घेऊन येईल आणि या तळमजल्याच्या ठिकाणीच एकंदरीत आपण दाखवू शकतो की अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्व नातेवाईक असतील, विभागातील नागरिक असतील, शिवसैनिक असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यासाठी या ठिकाणी अंत्यदर्शन घेण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अवघ्या कोणत्याही क्षणी आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही तिन्ही ठाकरे कुटुंबातील प्रमुख सदस्य अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी येणार आहेत। तत्पूर्वी जे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे वेगवेगळे, दिवाकर रावते असतील, चंद्रकांत खैरे असतील किंवा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पोहोचलेली आहेत आणि एकूणच आता वेगवेगळे आमदार आणि नगरसेवकही अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत। एकूणच सर्वांना अद्यापही प्रतीक्षा आहे त्यांच्या अंत्यदर्शनाची, कारण एक तरुण आणि उमद नेतृत्व कुठेतरी दहिसर आणि बोरिवलीमधून गमवावं लागलेलं आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने लोक सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आहेत। आत्ताच पोलिसांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे 1:15 म्हणजे पुढील 15 मिनिटांनंतर अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव जे त्यांच्या राहत्या घरात ठेवण्यात आलेलं होतं ते आता तळमजल्याला घेऊन येण्यात येईल आणि याच ठिकाणी त्यांना सर्वसामान्य लोकांना आहे त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल आणि त्यानंतर इथूनच पुढील 2 तासानंतर जी अंत्ययात्रा आहे त्याची सुरुवात होईल आणि अगदी हत्याच्या अंत्येला असलेल्या दौलतनगर याच ठिकाणी स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। एकूणच शोकाकुल वातावरण आहे, शोककळा पसरलेली आहे आणि या ठिकाणची शांतता बरेच काही सांगून जात आहे। फरा निश्चितच चेतन, इथे शांतता पाहायला मिळते आणि ही शांतता बरंच काही सांगून जाते, कारण अभिषेक घोसाळकर एक त्या एरियामधले मोठे नेते, माजी नगरसेवक सुद्धा ते राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर समाजकार्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर होते आणि त्यातच कालपर्यंत जे जिवंत होते आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मोठ्या संख्येनं जे शिवसैनिक आहेत त्यांची गर्दी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। इथलं जे चित्र आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।